रामलिंग मंदिर आणि पांडवलेणीचं दर्शन घेतल्यानंतरनं आमचा पुढचा प्रवास होता श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम आणि गगनगिरी किल्ल्याकडे. प्रवास सुरू असतानाच माझं बाळ म्हणालं, पप्पा मला गाडी चालवायची आहे. त्याच्या त्या निरागस बोलण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. गगनगिरीच्या दिशेने जाताना निसर्गाचे अक्षरशः मन मोहून टाकलं. हिरवीगार झाडी, उंच डोंगर रांगा आणि शांत वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झालं. या निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेली गगनगिरी हे एक अद्भुत ठिकाण आहे. तेथे पोचल्यावर सर्वप्रथम दगडावर कोरलेले सुंदर गणपती बाप्पाचे दर्शन झाले. कमानीतून आत प्रवेश करताच समोर दिसणाऱ्या असंख्य पायऱ्या पाहून क्षणभर पाय थकल्यासारखे वाटले. पण वर पोहोचल्यावर दिसणारे विहंगम दृश्य पाहून सारा थकवा क्षणात नाहीसा झाला. प्रवासात आम्हाला माकडांचंही दर्शन झालं. एक एक पायरी चढत आम्ही आश्रमापर्यंत पोहोचलो. येथे एक विशेष नियम आहे की देवतांचे फोटो काढण्यास परवानगी आहे, पण स्वतःचे फोटो काढता येत नाहीत. त्यामुळे आम्ही देवदर्शनाचा आनंद घेत सुंदर छायाचित्रे टिपली. आश्रम परिसरात विविध दुर्मिळ आणि सुंदर झाडे लावलेली आहेत. तसेच ठिकठिकाणी केलेले कोरीव काम आणि कलाकुसर पाहून मन भारावून जाते. या अप्रतिम कलाकृती आणि शांत वातावरणामुळे मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. गगनगिरी आश्रमाचे थोडक्यात महत्त्व सांगते की गगनगिरी आश्रम हे एक निसर्ग, अध्यात्मक आणि शांततेचे सुंदर संगम आहे. येथे येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा, मानसिक शांती आणि निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण अनुभवायला मिळते. जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि धार्मिक आणि पर्यटन स्थळ मानले जातो. निसर्ग, अध्यात्मक आणि साहसी प्रवास यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर गगनगिरी आश्रम आणि गगनगिरी किल्ला नक्की भेट देण्यासारखे आहेत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. यानंतरचा माझा कुठे प्रवास असणार आहे याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. धन्यवाद.